महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी अपघाती मृत्यू झाला। त्यांना राज्यभरातून श्रद्धांजली वाहिली जातेय। अजित पवार हे कणखर आणि द्रष्टे राजकारणी होते। त्यांच्या अचानक जाण्यानं राज्याच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून या दुःखातून त्यांच्या कुटुंबियांना आणि कार्यकर्त्यांना सावरण्याची शक्ती परमेश्वरानं द्यावी अशी भावना आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातात आज सकाळी मृत्यू झाला। एक अत्यंत अनुभवी, दूरदृष्टी असलेला आणि धडाडीचा राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांचा अपघाती मृत्यू झाल्यानं राज्यावर शोककळा पसरली आहे। आमदार विनय कोरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। कार्यकर्त्यांनी काम कसं करावं, कामाच्या दर्जाबद्दल लोकप्रतिनिधींनी किती जागरूक असावं, विधिमंडळाच्या सदस्यांनी कोणत्या मर्यादांचं कसं पालन करावं किंवा मंत्री म्हणून विधिमंडळाचं कामकाज कसं करावं, अशा अनेक दृष्टीनं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेला लोकप्रतिनिधी आज आपल्यातनं गेला। चांगल्या नेतृत्वाला महाराष्ट्र आज पोरका झाला। त्यांच्या आत्म्याला चिरशांती तर लाभावी आणि त्याच्या कुटुंबियांना सुद्धा या आघातातून सावरण्यासाठी परमेश्वरानं शक्ती द्यावी ही वारणा परिवाराच्या आणि माझ्या जनस्वराज्य परिवाराच्या वतीनं मी मनापासूनची आदरांजली व्यक्त करतो। त्याचबरोबर वारणा कोडोली परिसरातून विविध लोकांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे। कोडोली इथल्या यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीनं डॉक्टर जयंत पाटील, विनीता पाटील आणि यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्याचबरोबर कोडोली इथल्या व्यापारी असोसिएशननं अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे।